हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता आई जिजाऊ, महामानव घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन आजच्या या मुख्यमंत्री चषक 72व्या पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक या महाराष्ट्राच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्वांचे नेते, महाराष्ट्र शासनाचे ज्येष्ठ श्रेष्ठ सन्माननीय मंत्री, वनमंत्री, पालघरचे पालकमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब, कबड्डीचे पदाधिकारी, कार्याध्यक्ष, माजी खासदार, महाराष्ट्राचे जुने जाणते नेते आदरणीय गजानन भाऊ कीर्तीकर, या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या आधीच्या वक्त्यांनी सगळ्यांची नावं घेतलेली आहेत आणि दादा पण त्यांच्या भाषणामध्ये जेवढे म्हणून आहेत त्यांची नावं घेणार आहेत. त्याच्यामुळे वेळेचं घेऊन मी या ठिकाणी असे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी, माजी नगरसेवक, सर्व क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू आणि रसिक प्रेक्षक बंधूंनो आणि भगिनींनो, मी सुरुवातीलाच आमचे संजय बागुले आणि कृष्णा पाटील आणि आमच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. कारण की ही तयारी छोटी मोठी नसते, फार मोठी तयारी लागते. मी 3 दिवसापूर्वी या सगळ्या तयारीची पाहणी करायला यांच्याबरोबर आलो होतो. अतिशय कष्ट घेऊन, मग ते जिल्हा कबड्डी असोसिएशन असो, विश्वास सामाजिक संस्था असो किंवा आमच्या कृष्णाभाऊची संस्था असो आणि त्याचे सर्व पदाधिकारी, क्रीडाप्रेमी, क्रीडा संघटक, अशी सर्व मोठी टीम यांचं मी खरोखर कौतुक करतो की सलग दुसऱ्या वर्षी देखील या ठिकाणी मुख्यमंत्री चषकच्या निमित्ताने ही निवड चाचणी स्पर्धा महाराष्ट्र पातळीवरची, की ज्याच्यामध्ये सर्व जिल्हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, 700-800 खेळाडू या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, अशा सर्वांची ही जी स्पर्धा आहे त्याचं अतिशय आयोजन नियोजन चांगलं केल्याबद्दल मी तमाम आमच्या ठाणेकरांच्या तर्फे तुमच्या या सर्व राज्य कबड्डी असोसिएशन तर्फे देखील मी त्यांचे अभिनंदन करतो. बुवा साळवींचं नाव घेतल्याशिवाय कबड्डीतलं क सुरू होऊ शकत नाही. अशा पद्धतीने या सगळ्या लोकांचं फार मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळे हे देखील खरं आहे की श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी, आणि या ध्यासामुळेच या मातीने अनेक खेळाडू तयार केले. या व्यासपीठावर देखील आहेत अनेक खेळाडू, अनेक रत्न या महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झाली आणि ही कबड्डी बघता बघता जी आहे ती जागतिक पातळीवर गेली. प्रो कबड्डी पण सुरू झालं आणि हा मराठवाडा कबड्डीचा खेळ देश पातळीवर देखील पोहोचला आणि त्याच्यामुळे अनेक संघटकांनी, अनेक लोकांचं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे आणि सरकारचं देखील भरभक्कम पाठिंबा आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा प्रकारचा महायुती सरकारची जी भूमिका आहे ती या ठिकाणी देखील आहे आणि कबड्डी देखील महाराष्ट्र शासन थांबू देणार नाही अशा प्रकारचं देखील सरकारचं धोरण आहे. आणि त्यामुळे खेळाडूंना मी निश्चितपणे आश्वासित करतो की या कबड्डीला पुढे नेण्यासाठी देखील आज आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे मंत्री महोदय देखील आहेत, आमचे हेवीवेट मंत्री आहेत. गजाभाऊ, तुम्ही आणि चंद्रे साहेबांनी जे सांगितलं ते गणेश नाईक साहेबांनी एकदम मनामध्ये आणलं
तर त्याच्यापेक्षा पण ते जास्त करू शकतील अशा प्रकारची दादाची ताकद आहे. तुम्ही अतिशय छोटं काम त्याला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या कबड्डीला पुढे नेण्याकरता निश्चितपणे सगळेजण कटिबद्ध राहतील. मी अधिक वेळ घेत नाही. तमाम सर्व क्रीडा खेळाडूंचं मी मनापासून त्यांचं या ठाणे नगरीमध्ये जी ऐतिहासिक नगरी आहे, सांस्कृतिक नगरी आहे, क्रीडा नगरी देखील आहे, या नगरीमध्ये आपला मनापासून मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय आमदार श्री संजयजी केळकर साहेब. यानंतर तिसरा पुकार महिला विभागामध्ये होणारा सामना क्रीडांगण क्रमांक 2